नमस्कार मित्रांनो, मेडी नॉलेज मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा। मी एक रजिस्टर फार्मासिस्ट आहे। मी माझ्या चॅनलवर विविध औषधांची तुम्हाला माहिती देत असतो। तर आज मी तुम्हाला आयुर्वेदिक काढ्याबद्दल माहिती देणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महासुदर्शन काढा बैद्यनाथ कंपनीकडून येतो। या काढ्याबद्दल आज मी तुम्हाला सर्व गोष्टी म्हणजे त्याचे फायदे, नुकसान, कोणी घ्यायचा, कोणी नाही घ्यायचा, किती वेळा घ्यायचा आणि कधी घ्यायचा हे सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर प्रथम याचे आपण फायदे जाणून घेऊया। ताप आल्यावर किंवा शरीराची उष्णता कमी करण्यासाठी हा काढा फायदेशीर ठरतो। तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा काढा फायदेशीर आहे, कारण यामध्ये 50पेक्षा जास्त औषधी वनस्पती आहेत। त्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे वारंवार होणाऱ्या संसर्गातून आपला बचाव होतो। तसेच भूक सुधारण्यासाठी सुद्धा हा काढा फायदेशीर आहे, कारण ताप आल्यावर आपल्याला तोंडाची चव जाते। ती गेलेली चव आणि भूक परत मिळवण्यासाठी हा काढा फायदेशीर आहे। तसेच हा काढा यकृताचे म्हणजेच लिव्हरचे कार्य सुधारण्यास खूप मदत करतो। रक्तशुद्धीकरणासाठी हा काढा एक नंबर आहे, कारण हा काढा रक्तातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो, ज्यामुळे त्वचेचे सुद्धा विकार कमी होतात। पचनक्रियेसाठी हा काढा फायदेशीर आहे, कारण पचनक्रिया सुधारण्यासाठी हा काढा फायदेशीर ठरतो। सर्दी किंवा खोकला असेल तरी हा काढा फायदेशीर ठरतो। तर मित्रांनो, हे झाले ह्या काढ्याचे फायदे। आता आपण या काढ्याचे नुकसान आणि खबरदारी बघून घेऊया। हा काढा चवीला खूप कडू असतो, त्यामुळे काही लोकांना घेतल्यावर मळमळ किंवा उलटी झाल्यासारखी वाटू शकते। गरोदर आणि बाळाला दूध पाजणाऱ्या मातांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय हा काढा घेऊ नये। लहान मुलांना हा काढा देतेवेळी त्याचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात ठेवावे किंवा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्यावा। तर मित्रांनो, हे झाले या काढ्याचे नुकसान। घेण्याची पद्धत आता तुम्हाला मी समजावून देतो। प्रौढ व्यक्तीने हा काढा 15 ते 30 मिली पाण्यातून घ्यावा। जेवढे 15 ते 30 मिली काढा असेल तेवढेच पाणी घ्यायचे आहे। नंतर हा काढा दिवसातून 2 वेळा घ्यायचा आहे। धन्यवाद। तर मित्रांनो, या काढ्याचे मी तुम्हाला फायदे आणि नुकसान सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगल्या आहेत। तर मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना आहे, कोणतेही औषध किंवा कोणतेही आयुर्वेदिक औषध घेतेवेळी तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या, कारण डॉक्टरचा सल्ला हा खूप गरजेचा असतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगितल्या आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।